नमस्कार नमस्कार. घे भरारी मला पंख मिळालेच्या आजच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी श्रेया बुगडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, एक आफ्रिकन संकल्पना आहे उबुंटू नावाची, ज्याचा अर्थ असा आहे मी आहे कारण आपण आहोत. म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी समाजातले इतर बांधव सुद्धा कारणीभूत आहेत. खरं तर हा विचारच इतका मोठा आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या ज्या ह्या सगळ्या ताई आहेत त्या सुद्धा याच विचारांनी त्यांचा व्यवसाय चालवतात. म्हणजे फक्त माझी एकटीची प्रगती व्हावी हा त्याचा मागचा उद्देश नाहीये, पण आपल्या बरोबरीने जो समाज आहे त्याचाही उद्धार व्हावा, त्याचीही प्रगती व्हावी आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती व्हावी हा त्याच्या मागचा विचार आहे. तर त्यांना बोलवण्याआधी मी तुमचं आधी स्वागत करणार आहे. विशाल सोळसकर सर, संत कृपा महिला गृहोद्योग हँडमेड मसालेचे मॅनेजिंग डायरेक्टर, ज्यांनी महाराष्ट्राची ग्रामीण खाद्य संस्कृती जपली, जोपासली आणि वाढवली. आपल्या विशेष अतिथी पल्लवी जैन मॅम, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड. अनघा घैसास मॅम, सौदामिनी हँडलूम्स आणि सौदामिनी एथनिक्सच्या फाउंडर मेंबर. राहुल पापड सर, भारताची सर्वात मोठी कुल्फी चेन लाडाची कुल्फीचे फाउंडर. पुन्हा एकदा तुम्हा चौघांचं मनपूर्वक स्वागत. उम्मेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि SBI फाउंडेशन यांच्या सहकार्याने आपण घे भरारी मला पंख मिळाले या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण उद्योजकांना त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावं म्हणून प्रयत्न करतो आहोत. बघणार आहोत मग आजच्या भागामध्ये कुठल्या उद्योजिकाताई आपल्या ज्युरीजना इम्प्रेस करतायत. बोलवूयात सगळ्यात आधी आपल्या पहिल्या उद्योजिका ताईंना. आता भेटणार आहोत योगिता ताईंना, ज्या आल्यात गोंदियाहून, पण त्यांचा व्यवसाय फारच आगळा वेगळा आहे. बघूयात मग तो काय आहे. नमस्कार, माझे नाव सौ योगिता दिनेश मौजे, मुक्काम पोस्ट कवलेवाडा, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया. माझ्या समूहाचे नाव आहे शिल्पी सखी स्वयंसहायता समूह आणि माझे व्यवसाय आहे आदिवासी गोंड पेंटिंग. माझी एक व्हिडिओ क्लिप आहे, ते आपण पाहूया. मला असं वाटलं की जी आपली जुनी संस्कृती, रूढी, परंपरा हे मोडत चाललेले आहेत, तर त्याच्यातून आपण आपल्या ज्या आजी आणि आई करायचे, जी जोपासना करायची संस्कृतीची, तेच आपण समाजाच्या पुढे आणणे आणि त्यांची जोपासना करून त्याच माध्यमातून पेंटिंग म्हणजे चित्रे काढणे याच्यावर मी फोकस केला. तर मी आदिवासी महिलांना टार्गेट केला आणि आदिवासी महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांना प्रेरित केलं की तुम्ही पेंटिंग करा, तुम्हाला मी शिकवते. त्यांच्याकडून कोणतीही फी न घेता मी त्यांना म्हणजे प्रशिक्षण दिलं आहे. पण त्याच्यामध्ये अडथळे असे आले आहेत की त्यांच्या घरचे लोक म्हणायचे की त्यांना म्हणायचे की तुम्ही हे शिकाल तर का कराल, आणि मला सुद्धा म्हणायचे की तुम्ही यांना कसे का शिकवता आणि हे का करतील. तर ह्या सगळ्या गोष्टी मी फेस केल्या आहे. त्याच्यातून काही महिला माझ्याकडे ट्रेनिंगसाठी आल्या, शिकल्या आणि त्या सोबत मिळून आम्ही ते कामं करत आहोत. पण एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की मी मागे 2023 मध्ये संसद भवन, नवीन संसद भवन बनलेली आहे, तिथं 90 फूट लांब पॅनलवर आदिवासी गोंडी पेंटिंग केलेलं आहे. तर ते माझ्यासाठी सर्वात आनंद आणि गर्वाची गोष्ट आहे. जेव्हा माझी आजी माती आणि शेणापासून ते कोरीव काम करायचे, पेंटिंग करायची भिंतीवर, तर ते माझ्या लक्षात होतं. लग्नानंतर वेळ माझ्याकडे भरपूर होता, त्यावेळेस मी ते कागदावर करायला सुरुवात केली. नंतर रांगोळी म्हणून करू लागली, नंतर भिंतीवरच मी करू लागली. नंतर मी असे करत करत माझ्याकडे भरपूरसे चित्र गोळा झाली. अभियान आलं 2017 मध्ये आणि पहिल्या एक्झिबिशनला मला त्यांनी इन्स्टॉल दिलाय उमेद अभियानाने नागपूरला. आम्ही उद्योजिका मेळावा, तर तेव्हा मी 5,500ची पेंटिंग तिथे मी माझे चित्र विकली पहिल्यांदा. अरे वा. मी असं बऱ्याचशा महिलांना सांगितलं की ताई तुम्ही करता का माझ्यासोबत, मी तुम्हाला शिकवते ह्या गोष्टी, तुमच्याकडून कोणतेही फीस न घेता. तर असे करता करता मला जवळजवळ 3-4 वर्ष लागले महिलांना कन्व्हिन्स करण्यासाठी. माझा जो एरिया आहे, क्लस्टर आहे, सगळा आदिवासीच आहे. ज्या मुली आहेत बेरोजगार, ज्या शिकू नाही शकत, असा मी सर्वे केलाय. असे करून माझ्याकडे 166 आर्टिस्ट आता माझ्याकडे रेडी आहेत आणि सगळ्यांचे आर्टिजन कार्ड तयार केले. माझा फोकस होता मला स्वतःची ओळख निर्माण करायची, मला नवऱ्याच्या नावानं ओळखाव नाही, पण
कधी मी पंतप्रधानाशी भेटेन, कधी राष्ट्रपती मॅडमशी भेटेन, कधी राज्यपाल महोदयाशी भेटेन, ह्या गोष्टी मी विचार नाही केला होता. तर माझे मिस्टर असायचे, हा तू कुठे जाशील तिकडे पंतप्रधानाला भेटायला, असं कधी होते का, तुझ्या घरी येणार आहेत का भेटायला. पण माझं होतं की नाही, हे होईल, कधीतरी होईल, आणि ते शक्य झालंय. तर हा तर खूपच माझ्यासाठी आनंदाची बातमी. वा वा वा. माझी पेंटिंग आणि जे माझे आर्टिस्ट आहेत त्यांची पेंटिंग हे सगळ्या जगात पोहोचावी ही तर इच्छा आहेच माझी. पण अजून ज्या माझ्या काही बहिणी आहेत माझ्या खेडेगावातल्या, त्यांच्या हाताला काम नाहीये, तर त्यांच्या हाताला काम भेटावा ही माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी मला फ्रेमिंग मशीन वगैरे ह्या सगळ्या करायच्या आहेत. काच कटिंग आहे, पिनिंग मशीन आहे. आपल्याला कोणी कस्टमर आला की नाही मला 10 फ्रेम आत्ताच पाहिजे, तर त्यावेळेस आम्ही कसं अवेलेबल नाही करू शकत. तुम्हाला तिथे काम करताना कागद आणि रंग आणि या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत का? आपल्याला माझ्या गोंदिया जिल्हा आहे मॅडम, त्याच्यामध्ये मला रंग मिळतो, रंग आणि ब्रश मिळतात, पण ती क्वालिटी नाही भेटत. म्हणजे मला नागपूरवरून घ्यावेच लागते. हो, आणि हा पेपर जे आहे ना, एक व्हायरल पेपर, हा नागपूरला सुद्धा भेटत नाही, तर ती मी MP मधून आणते, भोपाळवरून. प्रत्येकाच्या घरात पुणे मुंबईला एक हॉल असतो, 2 बेडरूम असतात, तिथं फ्रेम लागतात. तर हे विकू नकोस तू. त्यांना सांगायचं की 200 रुपयाला एक पेंटिंग भाड्याने घ्या. काय सांगायचं, भाड्याने घ्या. एका घरातून 800 रुपये महिन्याला मिळतील. त्याचं जसं सबस्क्रिप्शन असतं ना आपलं मंथली, तसं वर्षाला त्याचे 9600 होतात. त्यांना सांगायचं की 4 महिन्यानंतर तुमच्या घरातले पेंटिंग आम्ही चेंज करू. वर्षात तुमच्या घरचे 3 वेळा पेंटिंग बदलते. पण असं जर मॉडेल केलं, जर 100 जर घरं पकडली पुण्यातली, तुझ्या वर्षाचा टर्नओव्हर काय किती होईल माहितीये का? 9,60,000 रुपये. 9,60,000 न विकता. आणि ते काय करायचे, पहिल्या घराला वेगळं पेंटिंग असेल, दुसऱ्या घराला वेगळं असेल, दुसऱ्या घरातलं पहिल्या घरात लावायचं, पहिल्या घरातलं 7व्या घरात लावायचं. फक्त तुझ्याकडे व्हरायटी पाहिजे. आमच्याकडे आम्ही गीचा सिल्कवर ब्लॉक प्रिंट आणि अशा साड्या मी बनवते स्वतः. टसर आणि गीचावर खूप चांगलं काम होतं. तर मी अशा खूप साड्या तुमच्याकडनं बनवून घेईन. 100%. खूप बायकांच्या हाताला आपण साड्यांच्या माध्यमातून काम केलं. तुमची भावना निर्मळ आहे की मला महिलांना काम द्यायचंय आणि आदिवासी जे काय कल्चर आहे ते पुढे न्यायचंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, सोशल मीडिया हँडलिंग, तुमचं पेज, हे सगळं माझी कंपनी फुकटमध्ये करेल तुमचा. आम्ही आभारी आहोत त्यासाठी. आता तुला आता आम्हाला काय रक्कम द्यायची आम्ही ठरवतो. काही भरारी घेण्यासाठी आम्ही SBI फाउंडेशन, उमेद मार्ट आणि आमच्या 4 ज्युरींच्या एकमतानं तुला आम्ही 8 लाख रुपयाची मदत करणार आहे. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानातली. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट. मी उत्सुक आहे भेटायला आपल्या आजच्या उद्योजिका ताईंना, म्हणजेच मनीषा ताईंना, ज्या आल्या आहेत अमरावतीहून. मग बघूया त्यांची गोष्ट काय. नमस्कार. माझी ओळख मनीषा सचिन टवलारे, राहणार दाभा, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती. माझे हे सर्व प्रोडक्ट आहे, जसं चहा मसाला, ग्रीन ग्रेव्ही मसाला, कढीपत्ता, पुदिना पावडर, शेवगा पावडर, सर्व प्रकारचे पापड, ज्वारीची खारवडी, बाजरीची खारवडी, मुगाची कळणावडी आणि मूगवडी. आणि ह्या प्रोडक्टच्या आधारित आपण जे व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण आता पाहूयात. म्हटल्यानंतर आम्हाला बडनेराला जावं लागत होतं. मग बडनेराला जात होतो, तिथे आम्ही 3 किलोमीटर पायी जाणं आणि पायी येणं, कारण सायकल वगैरे काही कंडिशन नव्हती घ्यायची आणि ऑटोलाही पैसे रोज मिळत नव्हते. शिक्षण घेता आम्हाला कामाला पण जावं लागत असं होतं, कारण कामाला जात होतो. सकाळी कामाला जायचं 10 रुपये रोजानी सुरुवात केली. त्याच्यानंतर मग मी महालक्ष्मी सरस उमेद अंतर्गत स्टॉल लागले मुंबईला. मग मुंबई सरस प्रदर्शनीमध्ये मी शेवया, हे पावडर आणि सरगुंडे हे मी घेऊन गेली प्रदर्शनीमध्ये. त्याच्यामुळे माझा 50,000चा सेल झाला. मग मला इतका आत्मविश्वास वाढला माझा
की आता आपल्याला काहीतरी करायचंच आहे. उद्योग चालू असताना एवढं दुःखाचं डोंगर कोसळलं होतं की मला आजार झाला होता. त्या आजारातून मी कशी सावरली आणि कशी समोर आली ते मलाच माहीत. कारण माझे मुलं लहान होते आणि मग मी घरी आली तर मुलं म्हणत होते, आई तुला काय झालं ते सांगायचं. म्हणजे काय सांगू मुलांना ते मला कळत नव्हतं. मला एवढा आनंद होते की मी एवढ्या याच्यातून सावरून मी एवढं म्हणजे मी सक्सेस झाली. उमेदनी दिली मला माझ्या व्यवसायाला गती. थांबू नको आता, घे भरारी मनीषा तू घे भरारी. मी 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत मी जुळली. त्याच्यानंतर माझी मला मैत्रीण मिळाली. मला म्हणे ते स्टॉल वगैरे लागते तिथं तू चल. त्याच्यानंतर माझा म्हणजे अमरावतीलाच लावला मी. पहिल्या दिवसाचा माझा 500 रुपयाचा सेल झाला. 500 रुपयाचा सेल झाला. मला एवढा आनंद झाला की मी ते 500 रुपये 3 वेळा मोजत होती. तर मग त्याच्यानंतर उमेद अंतर्गत ते ट्रेनिंग घेतलं तर आता आपल्याला व्यवसाय करायचा आहे. तर माझ्या शेतात ना खूप सारा पुदिना त्याची लागवड होती आणि तो पुदिना उन्हाळ्यात चांगला खपत होता. तर हिवाळ्यात त्याला काही भाव येत नव्हता. तर आम्ही कापून फेकून देत होतो. तर त्या मॅडमनी सांगितलं मला का तू पुदिन्याची पावडर का बरं करत नाही. तर मी ते पावडर बनवायला सुरुवात केली आणि पावडर केल्यानंतर मग उमेदची प्रदर्शनी आली. तेथे मी प्रदर्शनीमध्ये स्टॉल लावलं माझं. तिथे गेल्यानंतर माझं म्हणजे पावडर वगैरे चांगला माल विकला गेला आणि ते सरगुंडे नेले ते त्यांना कळत नव्हतं. ते म्हणाले हे काय आहे. तर मी त्याला नाव दिलं, हा सर देशी पास्ता आहे, गव्हापासून बनवलेला. तुम्ही मुलांना द्या कारण ते सेहतसाठी चांगलं आहे आणि ते गव्हापासून बनवलं आहे. तर माझा तिथे 10 दिवसात 50,000चा सेल झाला. पुणे मुंबई साईड माझे पावडर विकले गेले. पण आमच्या अमरावतीत सगळं फ्रेश मिळतं. तिथं माझ्या पावडरला म्हणजे जसं म्हणावं तसं मार्केट मिळालं नाही. तर आपल्याला मार्केट मिळालं नाही तर आपल्या इकडं काय खपते. जसं आता ज्वारीची खारवडी, बाजरीची खारवडी, कडणावडी, तर मी ते बनवायला सुरुवात केली. दुकानात वगैरे माल दिला तर याला रिस्पॉन्स चांगला आला. आता मी 5-6 गृहउद्योगला माल देत असते आणि उमेदनी मला खूप साथ दिली आणि हा व्यवसाय उभा केला. असाच नाही केला सर, माझं काहीतरी उसणं राहिलं आहे आणि महिलांना काहीतरी मला द्यायचं आहे. मला जागाची थोडंसं कमतरता पडत आहे. तर माझं ना टिनाचं आहे तर मला ते वरतं स्लॅब टाकायचं आहे. मला एक सांगा, तुम्ही बाजरी आणि ज्वारीच्या भातवड्या बनवू शकता का? भातवड्या आमच्याकडे ज्वारीचे धापोळे म्हणतात त्याला. धापोळे म्हणतात. बनवता का तुम्ही आता? हो बनवतो सर. पण ते हँडमेड धापोळे हातानेच बनल्या जाते. मशीननी ज्वारीचे पापड बनल्या जाते. अगदी बरोबर आहे. तर तुम्ही जर बनवू शकला तर मी दोन्ही ज्वारी आणि बाजरी 3-3 टनाची तुम्हाला मी आता ऑर्डर देतो. काय होतंय आपल्याला ते कुठं विकायचंय ते बऱ्याचदा कळत नाही. त्यामुळे एक केटरिंग वाला पकडा ना, तो वर्षाचे कमीत कमी एक केटरिंग वाला 1.5 लाखाचे पापड घेतो. 100% एक हॉटेलवाला जास्त, एक हॉटेलवाला कमीत कमी 2 लाखाचे पापड घेतो वर्षाला. पापड जे आहेत पॅकिंग केली आहे त्याच्यावर सगळ्या पापडची तुम्ही नावं लिहिली आहेत. पण जे पापड आहे त्या पॅकेटमध्ये त्याचं नाव थोडं बोल्ड करायचं. तुमची लिस्ट असू द्या. खाली मोठ्या अक्षरात पालक पापड. आता शेवगाच्या शिंगाच्या पावडरलाच मोरिंगा म्हणतात. आज मोरिंगाचा जो डिमांड आहे, तुम्ही ऑनलाईन जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं आपण ब्रँडिंग जर केलं आणि प्रेझेंटेशन चांगलं केलं, ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं दादा म्हटले की ग्राहक कुठे आहे तो जर तुम्ही शोधला तर तुमच्या मालाला खूप डिमांड असेल. आम्ही सगळेजण चर्चा करतो काय तुम्हाला अजून पंख द्यायचे, आम्हाला मजबूत करायचे, विचार करून सांगतो. आम्ही आता थोड्या 2 मिनिटं डिस्कशन केलं, तुमच्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या आणि उमेदच्या माध्यमातून SBI फाउंडेशन कडून त्यांच्यातर्फे तुम्हाला 4 लाख रुपयाचं अर्थसहाय्य SBI फाउंडेशन तर्फे तुम्हाला देण्यात येत आहे. वा. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानातले. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट.
वेळ झालेली आहे आपल्या पुढच्या उद्योजिका ताईंना भेटण्याची. बघूयात मग त्या कुठून आल्या आहेत आणि काय आहे त्यांचा व्यवसाय. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी प्रज्ञा समीर देवघरे, मुक्काम नोकरी, पोस्ट आवडपूर, तालुका कोरपण आणि चंद्रपूरहून इथून आलेली आहे. माझ्या व्यवसायाचं नाव आहे उन्नती आरोग्यवर्धक मोहफुलाची लाडू. या व्यवसायावरती छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. आपण सर्व मिळून तो व्हिडिओ बघूया. आम्ही किरायाच्या घरात राहत होतो, तेव्हा आमचं घर नव्हतं. किरायाच्याच घरात राहत आम्ही शेती करणे, घर सांभाळणे आणि घरी राहणे एवढंच होतं. कर्ज घेऊन आपल्या शेतीमध्ये गुंतवत होतो, परंतु व्यवसाय हा कोणताच नव्हता. शेतीमध्ये जरी आपली शेती झाली तर दुसऱ्याच्या शेतीमध्ये मजुरीने झाली, याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. या व्यवसायाच्या माध्यमातून जे काही जमापुंजी झाली होती आणि माझ्या मिस्टरांच्या कामाची जे काही जमापुंजी झाली, त्यातून मग आम्ही हे जागा घेतली आणि हे छोटंसं आपलं घर उभं केलं. या व्यवसायातून मी माझ्या मुलाला कॅमेऱ्यासाठी सपोर्ट केला. त्याला 10,000 रुपये दिले. त्यांनी म्हटलं होतं की आई, मी जर 10वी मध्ये 60% जर घेतले तर तू मला काय देशील. तेव्हा माझ्याकडे हा पैसा व्यवसायाच्या माध्यमातून जमा झालेला होता. 10,000 रुपये माझ्याकडे कॅश जमा झाली होती. मी त्याला म्हटली, जर तू 60%च्या वरती घेतला तर मी तुला 10,000 रुपये देईन. माझं असं स्वप्न आहे सर की हा व्यवसाय माझा खूप मोठा झाला पाहिजे. हा व्यवसाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून माझा व्यवसायच नाही वाढला पाहिजे, यातून माझ्या मुलांचं शिक्षण पाणी पण झालं पाहिजे, माझं स्वतःचं चांगलं एक घर झालं पाहिजे, त्या घरी आम्ही मिळून मिसळून राहिलो पाहिजे. मोहफूल म्हटलं तर लोकांच्या नजरेमध्ये सर्वात आधी प्रश्न येतो की त्यापासून दारू बनते आणि लोकांच्या डोक्यामध्ये जो हा गैरसमज निर्माण झालेला आहे, मला तो गैरसमज दूर करायचा आहे. कारण ती मोहफूल ही अशी औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे जी जंगली भागामध्ये सापडते आणि त्यामध्ये त्या मोहफुलामध्ये अजीवनसत्व, क जीवनसत्व, मेद, ग्लुकोज, खनिजे, फॉस्फरस हे सर्व घटक आहेत. मग माझ्या डोक्यात हा विचार आला की आपण एखादा व्यवसाय असा करायचा जर नवसंकल्पनेचा असला पाहिजे. मग माझ्या गावाजवळ अल्ट्राटेक सिमेंट कंपनी एक प्लांट आहे. तिथे मग असं बचत गट वगैरे त्या प्लांट मध्ये पण चालवत होते. मग त्यांनी एक अभ्यास दौरा म्हणून काढला. मग त्यानंतर मी त्या प्रशिक्षणासाठी हेमलकशाला गेली. तिथे प्रकाश आमटे सरांचा लोक बिरादरी प्रकल्प आहे. मग तिथे गेल्याच्या नंतर सॅनिटरी नॅपकिनचं प्रशिक्षण घेतलं. मग माझ्या डोक्यात परत विचार आला की तिथे तर 2च महिलांची गरज असते, परंतु मग बचत गटाच्या महिलांना जर आपल्या बरोबर घेऊन व्यवसाय करायचा आहे तर मग काय केलं पाहिजे. त्यानंतर प्रकाश आमटे सरांच्या सुनबाईने आम्हाला सांगितलं, येथील आदिवासी महिला ज्या आहेत तो मोहफुलाचा लाडूचा व्यवसाय करतात आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहावं याकरिता त्यांनी हे लाडू तयार करतात, ज्यामुळे त्यांचं कुपोषणाचं प्रमाण कमी होत आहे. आणि मग मी विचार केला, नाही हाच व्यवसाय मी पण माझ्या गावामध्ये जाणार आणि खूप चांगला उभा करणार. आणि मग मी आधी त्याचे गावाबाहेर शेताच्या बांधावर झाड आहे मोहाचं आणि ते मोह मार्च महिन्यामध्ये पडतात. मी ते मोहफूल वेचून आणले. जे प्रक्रिया करतात ते करून लाडू तयार केले. लाडू तयार केल्याच्या नंतर माझाच मुलगा जो होता लहानवाला, तो मुलगा थोडासा म्हणजे त्याला HB कमी राहत होतं, रक्त कमी राहत होतं. ती मी ते लाडू बनवले आणि रोज सकाळी अनाशा पोटी माझ्या मुलाला मी लाडू देणं सुरू केलं. असं करता करता महिन्याभरातच माझ्या मुलामध्ये मला फरक जाणवायला लागला. म्हणजे त्याचा आहार वाढला. मग त्याचं ब्लड चेक केला तर त्याच्यामध्ये थोडासा परिणाम, काही पर्सेंट असा मला रिझल्ट मिळाला. मग मी तेच बायकांना सांगितले, अगं म्हटली पा, माझा मुलगा असा होता, आज तू किती व्यवस्थित दिसत आहे, मग आपण का नाही करायचं. त्यांना खूप कन्व्हिन्स केलं मॅडम. मग असं करता करता हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची प्रतिस्पर्धा झाली. मग त्यानंतर त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं आणि तिथे आम्हाला 2.5 लाखाचं पारितोषिक मिळालं. अरे वा. मग ते पारितोषिक घेतल्याच्या नंतर महिलांना जाम खुशी झाली. मग ते म्हटलं, आपण एवढे पैसे वाटणीला येतात, अगं तसं नाही करू, आपण व्यवसाय उभा करू. मग तिथून आम्ही भांडवल घेतलं, गॅस, आणखीन ड्रम, जे काही साहित्य लागते ते भांडवल घेतलं. मग मोह कुठून आणायचे, मी म्हटली ते माझ्यावरती सोडा. मग माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, यांना त्यांना फोन करून आसपास मधून मोह बोलवायला लागली आणि हळूहळू माझा हा बिझनेस वाढत गेला. मॅडम मला बाजारपेठ मोठी करायची आहे, त्याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये हा प्लॅन आलाय की बाल कल्याण विकास जे असते, सुरुवातीला मी तिथे प्रस्ताव देणार की तुम्ही जे मुलांना अंगणवाडीमध्ये खिचडीचे पॉकेट पाठवता
त्याबरोबर हा लाडू सुद्धा पाठवा. मी त्यांना पण एक good. डब्बा देणार चालेल. आणि त्यानंतर हे प्रत्येक अंगणवाडीमध्ये पोहोचले पाहिजे आणि मुलांचं कुपोषणाचं प्रमाण हे कमी झालं पाहिजे. पोहात काढण्यासारखा प्रेझेंटेशन आहे. प्रेझेंटेशन ही जी बाटल दिसत आहे मॅडम, ही मोहफुलाची राब आहे. आणि मोहफुलाला खूप शिजवून त्याचा काढा तयार केला जातो. महिलेची जेव्हा प्रसूती होते, प्रसूतीनंतर ती अशक्त होते. अशक्त झाल्याच्या नंतर तिचं ब्लडिंग जे जात राहते ते फिल्टर होऊन पूर्ण ब्लड त्याचं जाऊन नवीन ब्लड तयार होण्यास आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यास हे मदत करते. तुमचा एवढी परिस्थिती असताना सुद्धा जे काही 2.5 लाख रुपये मिळाले त्यांचा मला माइंडसेट का आवडला. हे पैसे वाटायचे नाही. मी 10 लाडू विकतो देशी तुपातले. 11वा लाडू मी आज जाहीर सांगतो, आम्ही ऍड करतो. अरे वा. क्या बात आहे. 11वा लाडू तुमचा नक्की ऍड होणार आहे. डॉक्टर मिळाला तुम्हाला. प्रज्ञाताई, आम्ही लाडू खाल्ला पण खूप चविष्ट आहे. चविष्ट आहे. म्हणजे त्याच्यात ते जाणवतं की त्याच्यात औषधी गुण आहेत. इनफॅक्ट आम्ही हा पण प्रयत्न करू की आयुष मंत्रालयापर्यंत पण हे कसं पोहोचवता येईल. कारण की मग त्यांच्याकडनं जर सर्टिफाईड झालं हे, तर तुम्ही बिनधास्तपणे हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, Amazon आहे किंवा बाकीचे जे मार्केटिंग आहे, तिथे पण तुम्ही ऑनलाईन हे आरामात विकू शकाल. डॉक्टर MD हा तुम्हाला सर्वात जास्त पैसे कमवणार आणि पलीकडचा तो मोठा डॉक्टर आहे ना, तो एक चांगले पैसे कमवणार. त्यामुळे सगळं फोकस पाहिलं तुम्ही ह्याच्याकडे करा आणि आपण त्याच्यावर छान जाऊ. आणि तुम्हाला जी रक्कम पाहिजे त्याच्यावर आता आम्ही चर्चा करतो. प्रज्ञाताई, उमेद आणि SBI फाउंडेशन तर्फे आम्ही चौघांनी एकमत करून असा निर्णय घेतलाय की तुम्हाला 5 लाखाची निधी आम्ही देत आहोत. हँडमेड मसाल्यातर्फे तुम्हाला महाराष्ट्रीयन मसाल्यांची परंपरा भेट. पुण्यातल्या आद्या या ब्रँडची चांदीची नथ आणि कानातले. सौदामिनी हँडलूम कडनं तुम्हाला खास साडी भेट. या अभिनंदन. धन्यवाद मॅडम. कसं वाटतंय? खूप सुंदर, खूप मस्त आणि माझा आनंद मी शब्दात व्यक्त पण करू शकत नाही. ही आता तुमची खरी सुरुवात आहे. इथून तुम्हाला आता अजून पुढे खूप मोठी मोठी उंच अशी भरारी घ्यायची आहे आणि तुमचा हा जो आगळा वेगळा व्यवसाय आहे तो आणखीन मोठा वाढवायचा आहे. त्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आपला देश जो घडतोय त्यामध्ये शहरातली प्रगती जितकी कारणीभूत आहे तितकीच गावांमध्ये राहणाऱ्या आपल्या ह्या ताईंचे प्रयत्न सुद्धा कारणीभूत आहे. मला असं वाटतं की तुमच्या माझ्यासारख्या स्त्रियांसाठी या आपल्या सगळ्या ताई फार मोठा आदर्श ठरलेल्या आहेत. तर अशाच काही आदर्श ताईंसोबत भेटणार आहोत तुम्हाला पुढच्या भागामध्ये तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हे भरारी मला पंख मिळाले. प्रायोजक SBI फाउंडेशन, टेलिकास्ट पार्टनर TV9 मराठी, रेडिओ पार्टनर रेडिओ सिटी. आणि हो, जसं की मी नेहमीच सांगते की आपल्या उमेद परिवारातील ताईंचे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल आहेत उमेदच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती, म्हणजेच umedmart.com वरती. तेव्हा पाहायला विसरू नका घे भरारी मला पंख मिळाले, शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारी 4:15 वाजता फक्त TV9 मराठी.